हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया बिन दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं स्वानंदी समरला फोन लावत असते आणि समरही स्वानंदीला फोन लावत असतो. त्यामुळे बीची फोन लागत असतो. तेव्हा समर बोलतो की बीची लागतोय फोन. तेव्हा निकिता बोलते की अरे मग परत कर ना. तेव्हा समर बोलतो की अरे सारखं सारखं फोन करून बिझी लागतोय, इरिटेट होतं माणूस. त्या बघतील तेव्हा करतील ना फोन. इकडे स्वानंदीची आई पण तिला विचारत असते काय फोन लागला नाही का. तेव्हा स्वानंदी बोलते बिझी होतोय आणि ते बघतील तेव्हा करतील ना कॉल बॅक. त्या स्वानंदीची आई तिला सांगत असते की अगं ते श्रीमंत माणसं आहे, आपण कमीपणा घेतला तर काही फरक पडणार आहे का, लाव आता परत फोन. इकडे आनंद आणि निकिताही समरला फोर्स करत असतात की परत फोन लाव. तेव्हा समर बोलतो की आता तुम्ही सांगितलं तर केला ना मी फोन, तर बिझी लागतो तर त्यात मी काय करू, करतील त्या परत फोन. तेव्हा तेव्हा निकिता बोलते की अरे काय फरक पडला, परत कर फोन. तेव्हा समर बोलतो की नाही डेस्परेट वाटेल मी. तेव्हा निकिता बोलते काय यार डेस्परेट. तेव्हा समर पुन्हा फोन लावतो. तेव्हा स्वानंदीचा फोन लावतो. तेव्हा तिची आई तिला बोलते की स्वानंदी बघ त्यांचाच फोन आला, बोल बोल. तेव्हा स्वानंदी फोन उचलते. तेव्हा समर बोलतो की बोलू शकतात ना तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की हो बोलू शकते. तेव्हा समर बोलतो आहे ना वेळ तुम्हाला. तेव्हा स्वानंदी बोलते हो आहो परत परत तेच तेच. तेव्हा समर बोलतो हे बघा मी तुम्हाला नीट विचारतोय. तेव्हा स्वानंदी पण बोलते मीही तुमच्याशी नीटच बोलते. तेव्हा समर बोलतो हे बघा तुम्ही माझ्याशी भांडण करणारच आहात का. तेव्हा स्वानंदी बोलते मी भांडत नाहीच आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मुळात भांडण ना तुमच्याचमुळे, तुमच्या अशा प्रश्नांमुळेच होतं. तेव्हा समर बोलतो आपण असंच बोलणार आहोत का, मुळात मुद्दा काय. तेव्हा स्वानंदी बोलते मला काय माहिती. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्हीच सांगा मुद्दा काय, तुम्ही फोन केलात ना मला. तेव्हा समर बोलतो की चुकलं का माझं फोन केलात मी ते. तेव्हा स्वानंदी बोलते मी कुठे म्हणाली चुकलात तुम्ही. तेव्हा समर बोलतो नाही तुमच्या बोलण्याचा रोग तसाच आहे, आम्ही मुलीकडचे ना त्यामुळे तुम्ही असंच वागणार का आमच्याशी. तेव्हा स्वानंदी बोलते असं काय बोलतायत तुम्ही, मुलाकडचे आणि मुलीकडचे असं काही बोलली का मी. तेव्हा समर बोलतो आत्ता बोलला नाही पण मला खात्री आहे पुढचा मुद्दा तुमचा तोच असेल. तेव्हा स्वानंदी बोलते हे बघा माझा मुद्दा काय असेल ते मी ठरवेल. इकडे तेव्हा तिचे बाबा आणि आई तिला सांगत असतात की हळू बोल, असं नाही बोलायचं. तेव्हा समर बोलतो ठीक आहे मी थोड्या वेळाने फोन करतो. तेव्हा स्वानंदी बोलते नको नको आत्ता फोन केला आहेत ना मग बोला आत्ताच. तेव्हा स्वानंदी बोलते की 5 मिनिटांनी फोन करणार आहात की मी फोन करू तुम्हाला. तेव्हा समर बोलतो आता बोलतो आहे ना मी 5 मिनिटांनी फोन करतो, तुम्ही फोन ठेवा मी. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे तुम्ही 5 मिनिटांनी फोन करा, मी वाट बघेन. तेव्हा समर बोलतो की वाट वगैरे काही बघू नका, मी फोन करेल. तेव्हा स्वानंदी बोलते आता सर्वसामान्य कोणी फोन करणार असेल ना, सर्वसामान्य माणसं वाट बघतात. तेव्हा समर बोलतो ठीक आहे फोन ठेवा. इकडे अधीरा रोहनला फोन करत असते पण रोहन फोन करत नाही. त्याच्यामुळे ती त्याला व्हॉईस नोट पाठवते की आपण नेहमीच्या ठिकाणी भेटूया रोहो, मला तुझ्याशी भेटायचं आहे प्लीज, मला आपण बोलूया, तू असं करू नकोस. असं तसं ती त्याच्याशी बोलत असते. इकडे समर चिडचिड करत असतो की ह्या बाईला काय कसं हिच्या घरचे झेलत असतील, सतत भांडत असते. त्या रोहनचं ना खरं तर कौतुक केलं पाहिजे, त्याचा सत्कार केला पाहिजे गेट ऑफ इंडियावरती. आनंद आणि निकिता समरला शांत करत असतात, त्याला पाणी देतात. तेव्हा पाणी पिल्यावर निकिता बोलते की झाली 5 मिनटं. तेव्हा समर बोलतो मग. तेव्हा तेव्हा निकिता बोलते की अरे तूच नाही का तिला म्हणालास आणि कॉल नाही केला तर बरं दिसेल का, ते कर कॉल कर. तेव्हा समर फोन हातात घेतो आणि बोलतो आता जर या फोनमध्ये ती जर माझ्याशी वाकडी गेली ना तर मग मी. तेव्हा निकिता बोलते कर कॉल कर. तेव्हा समरचा पुन्हा फोन येतो. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की बघ किती टाईमचे पक्के आहेत ते, बरोबर 5 मिनिटांनी फोन केला. तेव्हा स्वानंदी फोन उचलते. समर बोलत नसतो. तेव्हा स्वानंदीची आई बोलते अगं बोल ना. तेव्हा स्वानंदी बोलते हो त्यांना पहिले बोलू तर दे. आणि इकडे समर त्याच्या मित्रमैत्रिणींना सांगत असतो की अगं त्यांना हॅलो तर म्हणू दे मग मी बोलेल. तेव्हा स्वानंदी बोलते कोणाशी बोलतायत तुम्ही. तेव्हा समर बोलतो नाही तुमच्याशी बोलत नव्हतो मी. तेव्हा समर बोलतो की नाही मी तुमच्याशी बोलत नव्हतो. तेव्हा स्वानंदी बोलते की तेच म्हणते मी, माझ्याशी बोलतच नाही आहात तुम्ही. तेव्हा समर चिडून बोलतो की हो मी तेच सांगतोय की मी तुमच्याशी बोलत नव्हतो. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं ठीक आहे मग बोला. तेव्हा समर बोलतो की तुम्ही जेव्हा आमच्या घरी आला होतात, जेव्हा आपली मीटिंग झाली तेव्हा रोहनने एक प्रपोजल दिलं होतं की तुम्ही सगळे आमच्या घरी. तेव्हा आनंद बोलतो काय प्रपोजल. तेव्हा समर बोलत असतो की मग आम्ही कधी येऊ तुमच्या घरी. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही सांगा तुम्हाला कधी वेळ भेटतो. तेव्हा समर बोलतो की मला काय मी आत्ता पण येऊ शकतो आहे. तेव्हा स्वानंदी बोलते मग या आत्ता, वाट बघतो आम्ही. तेव्हा समर बोलतो काही कन्फर्म सांगाल की नाही, कधी येऊ, किती वाजता येऊ. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही कधीही आलात तरी अधीराच्या घरच्यांचं आमच्या घरात स्वागतच आहे. तेव्हा समर बोलतो
की अरे काही कन्फर्म तारीख बिरीख सांगा ना, मला पण काम आहेत ना, मी काही रिकामा बसलो आहे का तुमच्या घरी कधी पण येऊन सुटायला. तेव्हा स्वानंदी बोलते, अहो मी पण जॉब करते, तुम्ही येणार असेल तर मला पण सुट्टी घ्यावी लागेल ना आम्हाला पण. तेव्हा समर बोलतो की हो पण मग अरे पण कधी या केव्हा या काहीतरी सांगाल की नाही, असं हवेत गोळीबार केल्यासारखं काय करताय तुम्ही. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा मी हवेत गोळ्या मारत नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं ना तुम्ही कधीही या, आमच्या घरात स्वागत आहे. तेव्हा समर बोलतो, अहो कधीही आलं तर काय तुम्हाला चालणार आहे का. तेव्हा स्वानंदी बोलते चाललं नसतं तर आम्ही तुम्हाला आमंत्रण दिलंच नसतं ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघा माझ्या ऑफिसचा लंच ब्रेक अर्धा तासाचा असतो, तिथे आपण कुठेतरी एका जवळच्या हॉटेलमध्ये भेटू, मी ॲड्रेस तुम्हाला सेंड करते. तेव्हा समर बोलतो ओ आणि मी ठेवते आता फोन. तेव्हा समर बोलतो ओ फोन ठेवायला काय, तू हॉटेल कसं असेल तिथलं पाणी कसं असेल. तेव्हा स्वानंदी बोलते की माझ्याकडे उकळलेल्या पाण्याची बाटली आहे, मी ती देईल तुम्हाला, तेवढं सौजन्य आहे माझ्याकडे. तेव्हा समर बोलतो ठीक आहे ठेवा. तेव्हा समर बोलतो की एक काम करा, 1 2 3 म्हणा आणि फोन ठेवा पटकन. ते तसंच करतात. तेव्हा तिकडे समरचे मित्रही हसत असतात आणि इकडे स्वानंदीचे बाबाही हसत असतात की बोलतात की स्वानंदी अगं हे 1 2 3 काय होतं. तेव्हा स्वानंदी बोलते बाबा तुम्ही हसू नका, एकतर रोहनसाठी मला या माणसाशी बोलावं लागतं आहे. तेव्हा स्वानंदीची आई बोलते की स्वानंदी बाळा आता तू भेटणारेस ना त्यांना. इकडे स्वानंदी ऑफिसची सुट्टी काढून समरला भेटायला जात असते आणि आनंदही समरला भेटायला घेऊन आलेला असतो. जिथे स्वानंदीने लोकेशन पाठवलं असतं तिथे स्वानंदी रिक्षातनं उतरते. खूप पाऊस येत असतो, ती एका झाडाखाली थांबते. तेवढ्यात समरकडे छत्री असते. समर छत्री घेऊन येतो आणि स्वानंदीच्या डोक्यावर छत्री धरतो. तेव्हा स्वानंदी समरकडे बघते आणि समर स्वानंदीकडे बघत असतो. तेव्हा स्वानंदी समरकडे बघता बघता बोलते तुम्ही छत्री का धरली माझ्या डोक्यावर. तेव्हा समर बोलतो अहो तुम्ही भिजताय म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते मला नको आहे तुमची छत्री. तेव्हा स्वानंदी पुढे चालायला लागते. समर तिच्या पाठीमागे छत्री घेऊन चालतो आणि बोलतो अहो. तेव्हा स्वानंदी बोलते तुम्ही असे माझ्या मागे मागे काय येताय. तेव्हा समर बोलतो अहो तुम्ही भिजताय, बरं सांगा कुठल्या हॉटेलमध्ये जायचं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते त्या समोरच्या हॉटेलमध्ये. तेव्हा समर बोलतो ह्या हॉटेलमध्ये. स्वानंदी बोलते नाही त्या हॉटेलमध्ये. तेव्हा समर बोलतो त्या हॉटेलमध्ये. तेव्हा समर बोलतो त्याच्यापेक्षा दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना आपण. कशी ही जागा, तुम्ही ना मला इथे बोलवायला नव्हतं पाहिजे, आपण त्याच्यापेक्षा चांगल्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना दुसरीकडे. तेव्हा स्वानंदी बोलते आता मला जिथे परवडणार तिथेच भेटायला बोलवणार ना मी. तेव्हा समर बोलतो पण बिल मी पे केलं असतं. तेव्हा स्वानंदी बोलतो तुम्ही का पे केलं असतं बिल, मी तुम्हाला इथे भेटायला बोलवले म्हणजे बिल मीच पे करणार ना. तेव्हा समर बोलतो सगळे निर्णय तुम्ही एकट्याने घेऊ नका हां. तेव्हा स्वानंदी बोलते बरं ठीक आहे दोघं मिळून बिल पे करू. तेव्हा समर बोलतो दोघं मिळूनच बिल पे करायचे, मग एखाद्या चांगल्याच हॉटेलमध्ये जाऊ ना, करू 50-50. तेव्हा स्वानंदी बोलते मोठ्या चांगल्या हॉटेलमधलं बिल मला नाही परवडणार 50-50. तेव्हा समोर बोलतो अहो मग तुम्हाला कोणी सांगितले बिल पे करायला, जाऊया चला दुसऱ्या हॉटेलमध्ये, मी बिल पे करेल. तेव्हा स्वानंदी बोलते नाही तुम्हाला जायचं आहे ना, मग तुम्ही दुसऱ्या मोठ्या हॉटेलमध्ये जा, बिल पे करायचं आहे तर. तेव्हा समर बोलतो मग काय करू, दुसरीकडे जाऊन एकटाच टेबल खुर्च्यांशी बोलत बसू. तेव्हा स्वानंदी बोलतो तुम्ही वेळेत का असं का कराल, मी आली ना माझ्याशी बोला ना. तेव्हा समर बोलतो मी तेच करायला आलो ना. बरं ठीक आहे चला जाऊया हॉटेलमध्ये, चांगलं आहे ना पाणी वगैरे असेल ना चांगलं. तेव्हा स्वानंदी बोलते मला काय माहिती, मी थोडी हॉटेलिंग करते. तेव्हा समर बोलतो मी काही दिवस रात्र हॉटेलमध्येच बसलेला असतो का. तेव्हा स्वानंदी बोलते असं करता तुम्ही. नाही सहज विचारलं. तेव्हा समर बोलतो चला जाऊया. तेव्हा स्वानंदी बोलते मला नको तुमची छत्री. तेव्हा समर बोलतो मी काही विकायला नाही काढली, चला ओलं होत आहे, जाऊया हॉटेलमध्ये. आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.